काल सायंकाळच्या सुमारास आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचं दर्शन घेऊन परतल्यानंतर 6 भाविकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। थेट त्यांची इनोवा जी गाडी होती ती या ठिकाणी खाली कोसळली। आपण बघू शकतो हे कठडे अतिशय निकृष्ट दर्जाचे कठडे असल्यामुळे हा प्रकार झाल्याचं समोर येतोय। मग घाटाचा रस्ता असून देखील कुठल्या प्रकारचं व्यवस्थित या ठिकाणी नियोजन या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेलं नाही आणि त्या पद्धतीने आपण बघू शकतो ज्या लोकांचं अक्षरशः आदिदेवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून देशभरातून लोक येत असतात। त्या पार्श्वभूमीवरती आता कुठल्या प्रकारची उपाययोजना न झाल्याचा निषेधार्थ आज गावकऱ्यांनी या ठिकाणी निषेध आंदोलन देखील या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। सप्तशृंगी देवीच्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे। नेमकं सरपंच म्हणून तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती 2023 ला गडावरती अशीच घटना घडली होती। बस आपली परिवहन विभागाची बस 30 लोक घेऊन चालली होती। गणपती घाटामध्ये ती बस गेली होती, तेव्हाही असेच कठडे होते। त्या कठड्याला तोडून गाडी खाली गेली, पण देवीचा आशीर्वाद, भगवतीचा साक्षात ती बस त्या ठिकाणी देवीने कशी थांबवली, भगवतीचा आशीर्वाद असल्यामुळे थांबली ती। ठीक आहे, ह्या गोष्टीचा यांनी बोध घ्यायला पाहिजे होता। 2023 ला घटना घडल्यानंतर ही घटना परत घडू नये, शासनाने एवढे 81 कोटी देऊन 81 कोटीचा उपयोग काय करा तुम्ही? 35 कोटीच्या जाळ्या लावल्या, हे तुमचं 60 कोटीचं काम आहे। जिथं गरज आहे तिथं काम करत नाही आणि हेही मागे 3 वर्षापूर्वी काम केलं, धक्क्यात तुम्ही बघितलं, लात मारली तर धक्का तुटून जातो। अशा याच्यामुळे काल नाहक त्या भाविक भक्तांचा पिंपळगावचा बळी गेला आहे। नक्कीच या पद्धतीने अनेक वारंवार आपण या ठिकाणी पाठपुरावा करत असणारे संदीप भाऊ आहेत आपल्याबरोबर आहेत। भाऊ, तुम्ही अनेक वर्षापासून या संदर्भात गडावरती पाठपुरावा करत असतात, परंतु अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही। दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे। मी तर खऱ्या अर्थाने सन्माननीय दादाजी भुसे साहेब, सन्माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून हा विकास आराखडा मंजूर झाला। माझी विनंती आपल्या माध्यमातून, ही जी घटना झाली या घटनेला सर्व जबाबदार बांधकाम विभाग आहे, यांच्यावर मनुष्य सदस्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी या मताचा आहे। कारण की सारखी घटना घडत असते, घटना घडल्यानंतर माझा ग्रामस्थ बांधव असेल, प्रशासन असेल, किंवा ट्रस्ट असेल, रोपवे असेल, सगळ्याच्या समन्वयातून आम्ही मार्ग काढत असतो। पण ही घटना रोज घडत असते, पण त्याला कायमस्वरूपी ठोस उपाय झाले पाहिजे। आणि पीडब्ल्यूडी बघ्याची भूमिका घेत आम्ही आतापर्यंत 4 प्रकारचे आंदोलनाचे पत्र दिले प्रशासनाला, पण पीडब्ल्यूडीने कुठल्या प्रकारे त्याची दाद दिली नाही आम्हाला। मी ग्रामस्थ नात्याने, उपसरपंच नात्याने, या नात्याने त्यांच्यावरती प्रथम मनुष्य सदस्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मताचा मी आहे। नक्कीच आपण आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आज ट्विट केलेलं आहे, परंतु ठोस उपाययोजना होत नाही। माझी विनंती अशी, मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख देऊ इच्छित केलेले आहे। पैशापेक्षा मग ते जीव गेला त्या परिवाराचा, त्या कुटुंबाचा गेला, त्या परिवाराची हानी काय झाली त्याच्यावर मर्मार गांभीर्य ठेवून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। तसे रात्री मी या राज्याचे पालकमंत्री महोदय दादाजी भुसे, तसेच गिरीश महाजन मंत्री महोदय यांशी फोन संपर्क साधला। ते म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे म्हणे, आपण प्रश्न आदेश दिला, आदेश देण्यापेक्षा इथं ठोस निर्णय होणं गरजेचं आहे। रोज भाविक वाढता, गर्दी वाढत गेलेली आणि आई भगवतीचं महात्म्य घरोघरात पोहोचलेले, पूर्ण राज्यातले, परदेशात पोहोचलेले आहे। या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो प्रशासनाला, याच्यावर मनुष्य सदस्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलतान कारभारामुळे हे अपघात होत असल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळतात। त्या पार्श्वभूमीवरती आंदोलन देखील सुरू केले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती, संबंधित अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मनोहर शेवाळ, मराठी, सप्तशृंगी गडवणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।